नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. सांगली कोल्हापूर मार्गावरील अंकली पुलावरून कृष्णा नदीत एका महिलेने उडी घेतल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत महिलेचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनिता अरविंद हजारे असे उडी घेतलेल्या महिलेचे नाव आहे. हजारे यांचे मूळ गाव कवठे महाकाळ तालुक्यातील अग्रणी धुळगाव हे असून त्या सध्या नोकरीनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील उचगाव इथं राहत आहेत. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार अनिता आपल्या पतीसोबत सांगलीहून कोल्हापूरकडे दुचाकीवरून जात होत्या. अंकली पुलावर पोहोचल्यावर फोन आल्याने त्या दुचाकी थांबवून मोबाईलवर बोलत पुलावर निघाल्या. यावेळी त्यांच्या पतीने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता, पण अचानक अनिता यांनी नदीत उडी घेतल्याचे सर्वांना दिसले. त्यानंतर पतीने लगेच मदतीसाठी स्थानिकांना हाक दिली आणि घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली. घटनेनंतर वजीर रेस्क्यू फोर्स, SRF रेस्क्यू फोर्स मार्फत नदीपात्रात शोध मोहीम सुरू करण्यात आली असून अद्याप महिलेचा ठिकठिकाणी शोध घेतला जात आहे. त्या महिलेच्या कुटुंबाने या घटनेला धक्का बसलेला असून त्यांनी अधिक माहिती दिली नाही. घटनेच्या तपासासाठी पोलीस दाखल झाले असून नदीत उडी का मारली याची माहिती समजू शकली नाही. शोध अजून सुरू आहे.